परिचारिका महिलांच्या न्याय हक्कासाठी वेतनवाढीच्या संदर्भामध्ये थेट सामाजिक कार्यकर्ते विनोदभाऊ भोसले यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भेट घेऊन अनेक विषयांवरती चर्चा करण्यात आली। स्त्री परिचारिका महिलांच्या वेतनवाढीचा प्रस्ताव हा शासनाला दिलेला आहे, तरी या प्रस्तावावर अंमलबजावणी करण्यात यावी व स्त्री परिचारिका महिलांना 20,000 रुपयेपर्यंत वेतन देण्यात यावं अशी मागणी यांच्या वतीनं करण्यात येत आहे। कारण पूर्वीपासून या महिला ज्या आहेत ह्या 50 रुपये महिन्याप्रमाणे काम करत आहेत। आज फक्त त्यांना 3,000 रुपयावरती समाधान मानावं लागत असेल तर यांच्या एवढं दारिद्र्य अजूनही नाही। आज महागाईच्या जमान्यामध्ये 3,000 रुपये कुठेच लागत नाहीत, तरीही यावर आपण स्वतः विचार करावा आणि या महिलांवर कुठल्याही प्रकारचा अन्याय होणार नाही याची काळजी देखील आपण घेण्यात यावी। स्त्री परिचारिका महिला ज्या आहेत या आरोग्य विभागामध्ये पूर्वीपासून कार्यरत आहेत, त्यांना शासनाकडून योग्य तो पगार देण्यात यावा हीच मागणी घेऊन आज सामाजिक कार्यकर्ते विनोदभाऊ भोसले व त्यांचे सहकारी हे रिंगणात उतरले आहेत। तर प्रशासनाने आणि सरकारला यावर गांभीर्याने लक्ष देण्यात यावं, अन्यथा आमच्याकडून जर अनुचित प्रकार जर घडल्यास या स्वतः सरकार जबाबदार असेल अशी मागणी देखील करण्यात आली आहे। यावेळी स्थानिकांकडून चांगल्या प्रकारचा प्रतिसादही विनोदभाऊ भोसले व त्यांच्या टीमला येत आहे। यामध्ये रंजनाताई आहेर यांचा देखील मोलाचा वाटा आहे। जोपर्यंत स्त्री परिचारिका महिलांच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत रंजनाताई आहेर व त्यांची संपूर्ण टीम गप्प बसणार नाही अशी माहिती सूत्रांकडून वर्तवण्यात येत आहे। पण आता काय झालं काय 3,000 झाले पण त्याच्यावर काही वाढगाचं नव्हतं। 100 रुपये रोज ना लोक 500 रुपये रोज काय देतात माहिती? 3,000 मध्ये काय परवडतं मला सांगा ना। मग मी तेच म्हटलं ना, काहीच नाही तुला काम काय का काम करावं लागत माहिती का? मला एक काम करा, मला ते पत्रक द्या। मला पत्रक दिल्यानंतर टेन्शन घ्यायचं नाही। तुमचा भाऊ इथं गंभीर लढाईसाठीच बसलेलो आहे बरं का। आज तुम्ही रडलात म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राला रडल्यासारखं आहे। कारण की त्या गेंड्याच्या कातड्याच्या सरकारला देखील लाज वाटली पाहिजे रे की एका आपल्या बहिणी त्याच्या न्याय हक्कासाठी रडतंय आणि तरी देखील त्यांना जर कुठल्याही गोष्टी जर लाज वाटत नसेल तर सर्वात प्रथम या घटनेचा देखील आम्ही निषेध करू। आणि सगळ्यात महत्त्वाचं हे बघा, आम्ही पत्रक द्या तुमचं, मग त्यांच्या मागं भुंगा कसा लावायचा आणि मार्ग कसा काढायचा ते मी माझ्या पद्धतीला पाहतो। काय देऊन टाका। हा मला पत्र द्या, म्हणजे उद्याकडे नको एखाद्याने म्हणायला की बाबा तू कसं काय त्यांचा मुद्दा घेऊन हे केलेला आहे। रिस्टर जर तुम्ही मला जर दिला ना, रिस्टर मी त्यांच्या भोकांडी बसल जाईल। विषय कसा नाही आहे का पण काही ऑब्जेक्शन घेणारे अनेक राहतात। पाठी पत्रक द्या, मला पत्रक द्या, बाकी हेच पत्रक तयार करा। याच्यावरती फक्त जे पत्रक आहे ना ते पत्रक तयार करा, त्याच्यावरती फक्त नाव टाका। तुम्हाला एक सांगत आहे, मी घाबरत पण या बाबाला पण नाही ऐका ना। आरोग्य विभाग ते काही नाही, ते आपले नोकर आहे, आपण काही त्यांचे नोकर नाही। मी घाबरत नाही, फक्त एक फॉर्मॅलिटी म्हणून। उद्याकडे कसं राहतं, उद्याकडे बायचान्स तुमच्यावरती जर एखाद्याने दबाव दिला, दबाव आणला, तुम्ही माघार घेतल्यानंतर मग मी माझी स्वतःची पण सेफ्टी बघेल ना, बरोबर आहे की नाही? तुम्हाला फक्त मला पत्रक द्यायला काय अडचण आहे? मला पत्रक द्या, मी त्यांच्या बोकांडी बसतो ना, बरोबर नाही? मला पत्रक द्या फक्त, बाकी दुसरा काही विषय नाही।